हे आता मी पारोली नाक्यावरती उभा आहे. हे जे तुम्हाला दिसतंय माती आणि छोटे छोटे दगड, ही यांची सोलिंग करण्याची पद्धत. या सोलिंगमुळेच जे आपण पाहू शकता की धोंडावडोली आणि दुगाड फाट्याच्या पुढे जो रस्ता बनलेला आहे त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्याचं कारण एकच, पालकना फाट्यावरती पण खड्डे पडलेत. तर या अशा पद्धतीची माती मिक्स छोटे छोटे जे दगड असतात हे वापरून सोलिंग करतात. तर हे सोलिंगसाठी 4चा दगड वापरण्यात येतो, पण हा दगड इथे कुठेही दिसत नाही आहे. हे पारोलीच्या नाक्यावरती आहे मी, तिथे जे काम करण्यात आलेलं आहे तिथे सोलिंग बघा, इथे कुठेही 4चा दगड नाही. मातीवरतीच यांनी कॉन्क्रीटचा स्तर जो टाकलेला आहे. तर येत्या काळात हा रस्ता सुद्धा फुटणार आहे. मयूर कंस्ट्रक्शन कंपनीचा फ्रॉड तुम्हाला दाखवतो.